मित्रांनो, जर तुम्ही स्वामी समर्थावर विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला अशा खऱ्या घटना सांगणार आहे ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. लोक म्हणतात की स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत आणि आपल्या भक्तांची मदत करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांचं वचन आजही खरं ठरतं. स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, ते साक्षात दत्त अवतार मानले जातात. त्यांनी त्यांच्या आयुष्यात असंख्य चमत्कार केले, पण विशेष गोष्ट म्हणजे आजही त्यांच्या भक्तांना ते मदत करतात. अक्कलकोटमध्ये एक गरीब माणूस राहत होता. त्याचं नाव गणू. त्याच्या घरी इतकी गरिबी होती की 2 वेळेचं जेवण सुद्धा मिळणं कठीण होतं. एक दिवस तो खूप निराश होऊन स्वामी समर्थाच्या मंदिरात गेला आणि मनापासून म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य संपलंय, आता काहीच उरलं नाही. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याला म्हणाले, उद्या सकाळी घराच्या मागे खोद. गणू सकाळी उठून त्याने तसं केलं आणि काय आश्चर्य, तिथे त्याला जुन्या काळातील सोन्याचे नाणे सापडले. त्याचं आयुष्य एका क्षणात बदललं. ही फक्त एक घटना नाही, अशा हजारो घटना आहेत ज्या आजही लोक अनुभवतात. एक दुसरी घटना. एक स्त्री होती. तिचा मुलगा खूप आजारी होता. डॉक्टरांनी हात टेकले होते. ती स्त्री रडत रडत स्वामी समर्थाचं नाव घेत होती. ती म्हणाली, स्वामी, माझ्या मुलाला वाचवा. ती मुलाच्या उशाखाली स्वामींचा फोटो ठेवून झोपली. सकाळी उठली आणि पाहते तर काय, मुलगा पूर्ण बरा झाला होता. डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. मित्रांनो, हे चमत्कार नाहीत तर काय आहेत? स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. एकदा एक व्यापारी होता. त्याचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला होता. त्याच्यावर खूप कर्ज झाले होते. तो आत्महत्या करायचा विचार करत होता. तेव्हा अचानक एका वृद्ध माणूस त्याच्या समोर आला आणि म्हणाला, असं काही करू नकोस, उद्या नवीन काम सुरू कर. त्या व्यापाऱ्याने त्याचं ऐकलं आणि काही महिन्यातच तो करोडपती झाला. नंतर त्याला कळलं, तो वृद्ध माणूस म्हणजे स्वामी समर्थच होते. अशा अनेक घटना आहेत जिथे स्वामी स्वतः येऊन भक्ताची मदत करतात. काही लोक सांगतात की त्यांना संकटाच्या वेळी अचानक एक आवाज ऐकू येतो. तो आवाज म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर त्याचं संकट टळतं. स्वामी समर्थाचा एक मोठा चमत्कार म्हणजे ते भक्ताच्या मनात धैर्य निर्माण करतात. आजच्या काळातही जर तुम्ही मनापासून त्यांना हाक मारली तर ते नक्की मदत करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी फक्त नाव घेणं पुरेसं नाही. आपण चांगले कर्मही करायला हवे. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात,
जसं कराल तसं भराल. म्हणूनच जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आजपासूनच स्वामींचं नाव घ्या आणि चांगल्या मार्गावर चाला. मित्रांनो, जर तुम्हाला स्वामी समर्थावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित कोणाचं आयुष्य बदलू शकतं. आणि अशाच आध्यात्मिक आणि चमत्कारी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.